संभाजीराजे छत्रपती हे सध्या चेंबूरमध्ये पोहोचलेत। आपण थेट जाऊया। तर मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून चेंबूर ओळखलं जातं आणि या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी सध्या संभाजीराजे छत्रपती हे पोहोचलेले आहेत। बातमी आपण पाहतोय, संभाजीराजे छत्रपती हे सध्या चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर संभाजीराजे हे पुढे फ्रीवेच्या मार्गाने गेटवेकडे जातील। गेटवे मधून मग ते बोटीत बसतील आणि बोटीतून ते शिवरायांचं स्मारक शोधण्यासाठी म्हणून पुढे निघतील। तर ही दृश्य आपण पाहतोय चेंबूर परिसरातली। चेंबूरमध्ये आता ते माध्यमांशी संवाद साधतील। संभाजीराजे छत्रपती हे सध्या चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संभाजीराजे पुढे मुंबईकडे मार्गस्थ होतील। मुंबईकडे पुढे निघतील। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया इथून मग बोटीमध्ये बसून ते अरबी समुद्रात जातील। अरबी समुद्रामधील शिवरायांच्या पुतळ्याचं, शिवरायांच्या स्मारकाचं नेमकं काय झालं, शिवरायांचा स्मारक सध्या कुठे आहे याची पाहणी करण्यासाठी म्हणून संभाजीराजे छत्रपती हे पुण्याहून मुंबईकडे आलेत। तर ते आता मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवरायांचा जो पुतळा चेंबूरमध्ये आहे त्या पुतळ्याला संभाजीराजे हे अभिवादन करतील। प्रतिनिधी शिल्पा नरावडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात। शिल्पा, संभाजीराजे आता चेंबूरमध्ये पोहोचलेत, संभाजीराजे मुंबईमध्ये पोहोचले असं म्हणायला हरकत नाही। साधारण किती वेळात ते गेटवे ऑफ इंडियाकडे पोहोचतील? पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे आहे? नक्कीच विक्रांत, छत्रपती संभाजीराजे हे सध्या चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत। चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे आणि आता ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। पोलीस फौजफाटा हा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी नवी मुंबई पासून ते मुंबईच्या बरं शिल्पा, संभाजीराजे बोलतायत, आपण आदित्य ऐकू। अरबी समुद्रात एक भव्य स्मारक शिवाजी महाराजांचं व्हावं म्हणून जलपूजन झालं होतं। आज 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तिथं काही काम सुरू झालेलं नाही आणि ते शोध मोहीम करण्यासाठी आज आम्ही आलोय। पूर्वी 2010च्या अगोदर सुशील कुमार शिंदेनी जाहीरनाम्यात घेतलं होतं काँग्रेसच्या। नंतर 2010ला मुख्यमंत्री त्यावेळीचे सुद्धा घोषणा केली, तेही जाहीरनाम्यात होतं। 2014ला स्वतः भाजपने आपल्या जाहीरनाम्यात घेतलं आणि 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन झालं होतं। माझा साधा प्रश्न आहे, जर तुमच्याकडे परमिशन सगळ्या होत्या मग काम का सुरू झालं नाही आणि आता म्हणायचं परवानगी नाही आहे म्हणून आमचं काम सगळं थांबलेलं आहे? हे चालणार नाही। तर सगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे, शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते जलपूजन झालेलं आहे आणि म्हणून सगळ्या जनतेला ते समजून घेण्यासाठी आम्ही हा आमचा असा प्रवास आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तिकडे जाणार आहोत। तुमच्याकडनं मला समजतं की ते अडवणार आहेत। मला ज्यावेळी मिनिटाला अडवतील त्यांना त्या सगळ्या प्रशासनाला सरकारच्या माध्यमाला हाच प्रश्न राहणार आहे, कुठल्या बेसवर तुम्ही अडवताना? काय चुकीचं आम्ही करायला लागलोय? आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही। संभाजीराजे माध्यमांशी बोलत होते। अगदी थोड्याच वेळात ते गेटवेकडे पुन्हा एकदा रवाना होतील।